नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी माझ्या नवी सुरुवात या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकतीच आपण सेट एक्झामबाबत PYQ ॲनालिसिस सिरीज चालू केली आहे. त्याच्यामध्ये आपण एकूण प्रश्नांचे ॲनालिसिस करून म्हणजे प्रश्नांचं योग्य उत्तरापर्यंत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पोहोचलं पाहिजे याच्यासाठी आपण ही शृंखला चालू केलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झाममधील जी 15 जून 2025ला झालेली जी एक्झाम आहे, तर त्या एक्झाममधील सेट ए हा पेपर आपण आज घेतलेला आहे. याच्यामधील आपण एकूण 51 ते 75 प्रश्नांचे स्पष्टीकरण याच्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51, समाज कल्याण प्रशासन ही सामाजिक धोरणामध्ये रूपांतरित करण्याची अशी प्रक्रिया आहे. तर कोणती प्रक्रिया आहे मित्रांनो? ही आहे समाजसेवा. समाजसेवेच्या माध्यमातूनच आपण समाज कल्याण प्रशासनाच्या सामाजिक धोरणामध्ये रूपांतरण कशा पद्धतीने होत आहे ते आपण बघू शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये आपण 3 युनिटचा अभ्यास बघणार आहोत. याच्यामध्ये युनिट नंबर 6 जे आहे तर ते ॲडमिनिस्ट्रेशन, वेलफेअर अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसवर आहे. युनिट 7 जे आहे ते सोशल पॉलिसी, प्लॅनिंग अँड सोशल डेव्हलपमेंट, आणि युनिट 8 जे आहे तर ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस, ह्युमन राईट्स अँड सोशल वर्क प्रॅक्टिसवर आधारित आहे. अशा तिन्ही युनिटबाबत आपण प्रश्न कशा स्वरूपामध्ये आले आहेत आणि त्यांची लेंथ काय आहे, त्यांची डेप्थ काय आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 51चं उत्तर तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रश्न क्रमांक 52 आहे, खालीलपैकी कोणत्या एका कायद्याखाली स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत करता येते? ते करता येते मित्रांनो सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत. पर्याय क्रमांक बी. 53, भारतीय ट्रस्ट कायदा 1982 नुसार किमान व्यक्तींनी ट्रस्ट स्थापन करणे आवश्यक असते. याच्यामध्ये किमान व्यक्ती किती? 2 तरी व्यक्ती आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 54, व्यवस्थापन कार्यामध्ये अलीकडे पोस्टकार्प मध्ये आणखी 2 कार्ये समाविष्ट करण्यात आली. ती कोणती करण्यात आली? ती आहे मूल्यमापन आणि अभिप्राय. मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही डिटेलमध्ये करणं खूप गरजेचं आहे, कारण ते याच्यामध्ये दरवर्षी कोणता ना कोणता हा प्रश्न येतच असतो आणि हा प्रश्न तर खूपदा रिपीट झालेला आहे. तर आपल्याला पोस्टकार्पबद्दलही माहिती असणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पी म्हणजे काय आहे? नियोजन, प्लॅनिंग करणे. ओमध्ये काय दिलं आहे? तर ओमध्ये ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन. एसमध्ये स्टाफिंग, कर्मचाऱ्यांची नियुक्ती. डीमध्ये डायरेक्शन म्हणजे निर्देशन, आणि CO म्हणजे कोऑर्डिनेटिंग, समन्वय करण्यासाठी. आर जे आहे तर आर हे रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणे किंवा अहवाल तयार करणे. बी जे आहे ते बी बजेट म्हणजे अंदाजपत्रक. याच्याबाबत हे पोस्टकार्प दिला आहे. त्याच्यामध्ये 2 कोणते ॲड केले आहेत? मूल्यमापन आणि अभिप्राय म्हणजे इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक. ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 55, सामाजिक संस्थांचे प्रशासन आणि सामुदायिक संसाधने सुरक्षित करणे आणि त्यांचे रूपांतरण करणे ही प्रक्रिया कोणत्या कार्यक्रमात अंतर्गत येते? काय म्हणत आहे विद्यार्थ्यांना? याच्यामध्ये सामाजिक संस्थांचे प्रशासन आणि सामुदायिक संसाधने सुरक्षित करणे आणि त्यांचे रूपांतरण करणे ही प्रक्रिया कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत येत आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामुदाय सेवा. सेवेच्या माध्यमातूनच आपण संसाधने सुरक्षित करू शकतो किंवा रूपांतरित करू शकतो. प्रश्न क्रमांक 56, FCRA याचा फुल फॉर्म विचारला आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये याचा फुल फॉर्म काय आहे? हे फुल फॉर्म लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर इथे थोड्या गोष्टी करताना मिस्टेक होऊ शकते. तर याचा जो काही फुल फॉर्म दिला आहे तर तो काय? फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट, विदेशी योगदान नियमन कायदा. हे आपल्या प्रश्नांचं उत्तर आहे. हा FCRAचा फुल फॉर्म आहे. क्वेश्चन नंबर आहे 57, आयकर कायद्याच्या खालीलपैकी कोणते कलम एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या करपात्र उत्पन्नातून स्वयंसेवी संस्थेला त्याच्या देणग्यावर सूट मागण्याची परवानगी देते?
तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 18G ही त्यांच्या देणग्यावर सूट मागवण्यासाठी परवानगी देते. प्रश्न क्रमांक 58. रिकामी जागा यांच्यानुसार कल्याणकारी राज्य ही पूर्णपणे आर्थिक संकल्पना आहे. याच्यामध्ये शास्त्रज्ञ विचारले आहेत की कोणत्या शास्त्रज्ञांच्या नुसार कल्याणकारी राज्य हे पूर्णपणे आर्थिक राज्य आहे, आर्थिक संकल्पना आहे. तर हे आहे मार्क्स. पर्याय क्रमांक 1 ए, मार्क्स अब्राहम. क्वेश्चन 59. रिकामी जागा या साली कल्याण मंत्रालयाचे नाव बदलून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय असे करण्यात आले आहे. कोणत्या साली केलं आहे हे? तर हे केलं आहे पर्याय क्रमांक 1 1998. प्रश्न क्रमांक 60. सामाजिक संस्था कंपनी कायदा 2013च्या रिकामी जागा या कलम अंतर्गत मर्यादित कंपन्या म्हणून नोंदणीकृत होऊ शकते. याच्यामध्ये काय दिलं आहे? नोंदणीकृत होऊ शकते. कोणत्या कलमाअंतर्गत? पर्याय क्रमांक बी कलम 8. क्वेश्चन नंबर 61. हे 2 विधानामध्ये दिलेलं उत्तर आहे. विधानामध्ये दिलेला प्रश्न आहे. तर हे दोन्ही विधान आपल्याला समजून ज्यावेळेस घेऊ आपण त्याच वेळेस आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सामाजिक धोरणाची व्याख्या उपयोजित सामाजिक विज्ञान अशी केली आहे. आर काय दिलाय? कारण सामाजिक धोरणाचे वर्णन, विश्लेषण आणि मूल्यमापन करण्यासाठी सामाजिक विज्ञानाच्या पद्धती वापरल्या जातात. तर मित्रांनो याच्यामध्ये दिलं असं आहे की पर्याय बघा, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत. आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण आहे. पर्याय बी का दिलाय? ए आणि आर दोन्ही सत्य आहे परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. सी, ए खरे आहे पण आर हे चुकीचे स्पष्टीकरण आहे. डी, ए खोटे आहे पण आर हे आर चे बरोबर स्पष्टीकरण आहे. तर अशा याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याची काही आवश्यकता नाही आहे. दोन्ही विधानं जर का आपण काळजीपूर्वक जर वाचले तर आपण उत्तरापर्यंत सहज जाऊ शकतो. मित्रांनो याच्यामध्ये दोन्ही विधानं जे दिलेले आहेत तर ते दोन्ही विधानं बरोबर आहे आणि एकमेकाचं स्पष्टीकरण सुद्धा ते करत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए. 62. क्वेश्चन नंबर 62 जोड्या लावा. आता याच्यासाठी पंचवार्षिक योजना आपल्याला माहीत असायला पाहिजे. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना आणि तिसरी पंचवार्षिक योजना. आता पहिली जी पंचवार्षिक योजना आहे तर पहिली पंचवार्षिक योजना ही लक्ष्य विकास दर 5.6% होता. तर मित्रांनो पहिली जी योजना होती ती ही योजना सफल योजना असं म्हणल्या जाते. तर याचा वाला दर जो होता तो कमी ठरवला होता पण त्याच्यामधून जे काही उत्पन्न भेटायचं होतं ते जास्त प्रमाणामध्ये भेटलं होतं. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त काय आहे तर 5.6%. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक बी बघणं खूप गरजेचं आहे. तर बी बघितल्याच्या नंतर सी, पहिली पंचवार्षिक योजना ही एक मिनिट मित्रांनो, पहिली जी पंचवार्षिक योजना आहे तर पहिली पंचवार्षिक योजना ही लक्ष्य विकास दर जो आहे 2.1 होता. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणत आहे की विकास दर जे आहे तर विकास दर किती ठरवला होता अशा पद्धतीनं आहे ते. तर सुरुवातीमध्ये कोणतेही लक्ष्य आहे ते कमीच असणार आहे. त्याच्यामुळे आपण 2.1 याच्यानुसार जाऊ. तर बी मध्ये 2 पर्याय आपल्याला दिसत आहे. बी आणि डी मध्ये सी दिसत आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे ए आणि सी हे पर्याय दोन्हीही कॅन्सल करायचे आहे. आता हे 2 घेऊन आपल्याला समोर चालावं लागेल. दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर दुसरी पंचवार्षिक योजना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो काही लक्ष्य विकास दर होता तर हा होता 4.5. तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर ही 5.6 होती. त्याच्यामुळे आपण
पर्याय क्रमांक बी हा इथे बरोबर होतो. क्वेश्चन नंबर 63. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात योजनेला सुट्टीचे वर्ष असे म्हणण्यात येत होते? मित्रांनो, याला योजनेचे सुट्टीचे वर्ष याच्यासाठी म्हणले जाते कारण तर सरकार ज्यावेळेस पडते तर त्यावेळेस कोणतेही जे नियोजन आयोगानुसार सरकार जर का अस्तित्वात असेल तर आपण योजना जी आहे ती कंटिन्यू चालवण्यात येते. पण इथे काय होते का ज्यावेळेस योजनेला खंड पडते त्यावेळेस वर्षाची एक वर्षाची किंवा 2-2 वर्षाची योजना बनवल्या जाते. तर याच्यामध्ये 63 योजनेला सुट्टीचं वर्ष ज्याला म्हणलं जाते तर ही पर्याय क्रमांक 1 नुसार 1966 ते 67, 1967 ते 68 आणि 1968 ते 69 हे असे 3 कालखंड याच्यामध्ये एक वर्षाचे बनवण्यात आले होते. याच्यामागं कारणं भरपूर काही आहेत. कारण असं आहे की युद्धाचा सुद्धा कालखंड याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर पंतप्रधानाची नियुक्तीसुद्धा याच्यामध्ये झाली होती किंवा एक वर्षाचं सरकारसुद्धा पडलं होतं याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही योजना एक वर्षाची बनवण्यात आली होती. तसंच मित्रांनो, हा जो काही दशक जे आहे 1966-67चं जे काही दशक आहे तर ह्या दशकामध्ये काय हरितगृह जे काही क्वेश्चन नंबर 64. भारतीय राज्यघटनेच्या कलमात असे नमूद केले आहे की दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते. तर कोणत्या कलमानुसार केली जाते तर ती केली जाते डी 243 I नुसार केली जाते. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणते मनरेगाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत? तर मित्रांनो, अशा पर्यायामध्ये आपल्याला स्किप करायचं नाही कारण ते हे गुलाबजामुन प्रश्न असते आणि याच्यातून आपल्याला खरेखुरे जे मार्क जे कमवायचे असते तर ते इथूनच कमवायचे असते. रोजगारासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी 100 दिवसांचा रोजगार, हक्कावर आधारित नियोजन, काम पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत मंजुरी द्यावी, काम केवळ मनुष्यबळ वापरून केले जावे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक जो आहे तो आहे सी, ए, बी आणि डी. काम केवळ मनुष्यबळ वापरून केले जावे, हक्क आधारित नियोजन आणि रोजगारासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी 100 दिवसाचे नियोजन. कामा दिवसाची अट नाही आहे याच्यामध्ये, म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणते सामाजिक धोरणाचे प्रतिमान म्हणून ओळखले जात नाही? मित्रांनो, इथं लक्षात घेणं गरजेचं आहे शब्द नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे आहे पर्याय क्रमांक सी, दलित वर्गाचे कल्याण प्रतिमान ओळखले जात नाही. म्हणजे खालीलपैकी कोणते सामाजिक धोरणाचे प्रतिमान ओळखले जात नाही तर ते दलित वर्गाचे कल्याण प्रतिमान हे ओळखले जात नाही. प्रश्न क्रमांक 67. 2 विधान दिले आहे. प्रतिपादन ए आणि त्याचं कारण दिलं आहे. विधान ए जे आहे तर विकासासाठी अनुसूचित जातींचे वर्चस्व असलेल्या गावांचा आदर्श ग्राममध्ये समावेश, त्याचंच कारण दिलं आहे. आदर्श ग्रामचे ध्येय म्हणजे सन्माननीय जीवन सुनिश्चित करणे आणि व्यक्तींना असमानता दूर करून समाजातील सर्व घटकांच्या किमान गरजा पूर्ण करून त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यास सक्षम करणे. तर मित्रांनो, याच्यामध्ये विधान ए आणि विधान आर हे दोन्ही एकमेकांचं स्पष्टीकरण सुद्धा देत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 68. मुलांसाठी राष्ट्रीय धोरण 2013 नुसार प्रत्येक मुलांचे प्रमुख प्राधान्य आणि निर्विवाद अधिकार म्हणून काय ओळखले जाते? निर्विवाद म्हणून काय ओळखले जाते? तर याच्यामध्ये आर्थिक विकास, सामाजिक न्याय, उच्च शिक्षणात प्रवेश हे तर नाही आहे. जगणे, आरोग्य, पोषण, विकास, शिक्षण आणि संरक्षण. आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे मित्रांनो, कारण तर विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे. पर्याय क्रमांक सी काय? धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक
हे तर होणारच नाही, कारण विद्यार्थ्यांना ह्या असल्या गोष्टीची काही तेवढी आवश्यकता नाही, कारण ते विद्यार्थी आहे आणि हे राष्ट्रीय जे धोरण असते तर ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असते. मनोरंजन, करमणूक किंवा मातृभाषेतील शिक्षण ह्या गोष्टी होऊ शकते, पण पर्याय क्रमांक बी सोबत जाणं हे खूप चांगलं होईल, कारण तेच आपल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 69, नॅशनल अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन पॉलिसीनुसार सर्व मुलांचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या उपाययोजनांवर जोर देण्यात आला आहे, विशेषतः ज्यांना विकास विलंब आणि अपंगत्वाचा धोका आहे. 69 ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर मित्रांनो ते पर्यायानुसार जाऊ आपण. ए मध्ये दिला आहे, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा प्रदान करणे. नाही, हे तर नाहीच होऊ शकत. लवकर शोध आणि हस्तक्षेप करण्यासाठी संबंधित कार्यक्रम आणि क्षेत्राशी योग्य संबंध स्थापित करणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. सी काय म्हणत आहे, बालपणीच्या विकासासाठी प्रमाणित चाचणीची अंमलबजावणी करणे. हे तर नाहीच होत. मुलांच्या विकासासाठी स्पर्धात्मक. क्वेश्चन 17, प्रदान केलेल्या विधानात पर्यावरण धोरण 2006 वर्णन केल्याप्रमाणेची प्रमुख थीम काय आहे? प्रमुख थीम काय आहे? सर्वांच्या कल्याणासाठी पर्यावरण संसाधनाचे संवर्धन. एक कठोर नियम अशी काही थीम होईल का? नाही होणार. पर्यावरण संवर्धनापेक्षा आर्थिक विकासाला प्राधान्य देणे. सुधारित उपजीविकेसाठी साधनांच्या ऱ्हासाला प्रोत्साहन देणे. नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 71, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मूलभूत कर्तव्य 17 मूलभूत कर्तव्य माहीतच असेल मित्रांनो, भाग 4A कलम 51. कलम 51 हे एकच कलम टाकण्यात आला आहे आणि मूळ एकूण 10 कर्तव्य टाकण्यात आले होते, पण 42व्या घटना दुरुस्तीनुसार एक कलम अजून नंतर जोडण्यात आला आहे, म्हणजे एकूण 11 मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये देण्यात आले आहे कलम 51A मध्ये. क्वेश्चन नंबर 72, मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा रिकामी जागा आहे. मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावानुसार. आता ही सार्वत्रिक घोषणा कोण ठरवत असते? आंतरराष्ट्रीय परिषद, अनेक राष्ट्रांनी स्वीकारलेली घोषणा नाही. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ठरावानुसार ही घोषणा केली जाते. नागरी आणि राजकीय अधिकारावरील आंतरराष्ट्रीय करार नाही. NST नॅशनल ट्रिटी वगैरे की नाही आहे याच्यात. आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 73, भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असा प्रश्न आहे. तर मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय मानवी अधिकाराची स्थापना जी आहे तर ती 1993 मध्ये करण्यात आली आहे आणि हा आयोग 1994 पासून याची अंमलबजावणी झाली. तर आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. क्वेश्चन नंबर 74, आचारसंहिता सामाजिक कार्य व्यवसायाचे मार्गदर्शन करते, ज्याच्या रिकामी जागा वर भर देते. तर आचारसंहिता कशासाठी वापरली जाते मित्रांनो? तर आचारसंहिता वापरली जाते मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी. मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी. पर्याय क्रमांक ए. क्वेश्चन नंबर 75, भारतात खालीलपैकी कोण व्यक्तीच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी जबाबदार आहे? मानवी हक्काच्या संरक्षणासाठी कोण जबाबदार आहे? तर कल्याणकारी राज्य हे मानवी कल्याणासाठी म्हणजे मानवी हक्काच्या संरक्षणासाठी जबाबदार आहे. तर मित्रांनो आजचे आपले 25 प्रश्न इथे कंप्लीट होत आहे. पुढच्या जे काही व्हिडिओ आहे तर चौथा जो व्हिडिओ येईल तर त्याच्यामध्ये 76 ते आपण 100 ही प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो याच्यामध्ये तीनही युनिटबाबत बऱ्यापैकी प्रश्न आलेलेच आहे आणि आपली जी काही आता नवीन बॅचसुद्धा चालू होत आहे 1 मे 2026 पासून, तर त्याच्यामध्ये प्रत्येक युनिटवर आपण
चांगल्या तऱ्हेने डिस्कससुद्धा करू आणि चांगल्या तऱ्हेनं आपण ते कवर करण्याचा प्रयत्न करू, तेही प्रश्नासहित. तर मित्रांनो, ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना ही आपली बॅच घ्यायची असेल तर याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून ही बॅच घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे सेट परीक्षेबाबत मार्गदर्शनसुद्धा करण्यात येईल आणि प्रत्येक युनिटवर आपल्याला परिपूर्ण माहितीसुद्धा दिली जाईल. व्हिडिओ बघितल्यास खूप खूप धन्यवाद मित्रांनो.